नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या या मायभूमी यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर आपण महाराष्ट्राची संपूर्ण अशी माहिती घेत आहोत। आज आपण महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, विस्तार व नैसर्गिक सीमा याविषयी माहिती घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम मध्य दिशेला आहे। महाराष्ट्र हे भारताच्या मध्यवर्ती भागात असून उत्तर भारत व दक्षिण भारत यांना एकत्रित आणणारी एक विशाल भूमी आहे। महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार हा 15°44' उत्तर अक्षवृत्त ते 26°6' उत्तर अक्षवृत्त असे आहे। तर महाराष्ट्राचा रेखांश विस्तार हा 72°36' पूर्व रेखावृत्त ते 80°54' पूर्व रेखावृत्त असे आहे। भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग महाराष्ट्र पठार आहे। दक्कन असे या पठारांना संबोधले जाते। दक्कनचा पठारी प्रदेश हा विविध नद्यांनी व्यापलेला आहे। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती असून दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद होत गेला आहे। त्याचा पाया कोकणात आणि त्याचे निमुळते टोक पूर्वेस गोंदियाकडे आहे। पश्चिमेस अरबी समुद्रापासून ते पूर्वेस पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे। पश्चिमेस अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा आहेत। या सह्याद्री पर्वतरांगांची उंची सरासरी 1200 मीटर आहे। तर महाराष्ट्रातील नाशिक शहराजवळ असणारे कळसुबाई हे 1646 मीटर उंचीचे महाराष्ट्रातील सर्वात उंच असे शिखर आहे। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गोदावरी, नर्मदा व कृष्णसह अनेक नद्या उगम पावतात। अरबी समुद्र व सह्याद्री पर्वतरांगांच्या मध्यभागात कोकण असे म्हणतात। कोकणाची रुंदी हे 50 ते 80 किलोमीटर आहे। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर आहे। तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर आहे। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी आहे। महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात 3रा क्रमांक लागतो। महाराष्ट्राने देशाचा एकूण 9.36% प्रदेश व्यापलेला आहे। महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा पाहूया। महाराष्ट्राच्या वायव्य भागात 7 माळा डोंगररांगा, तर उत्तरेस 7 पर्वतरांगा, ईशान्येस दरकेस्या टेकड्या आहेत, तर पूर्वेस चारोळी टेकड्या व भामरागड डोंगर आहे। दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी नदी, तर कोकणात तेरेखोल नदी आहे। तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे। अशा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत। अशा प्रकारे महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, विस्तार व नैसर्गिक सीमा यांच्याविषयी माहिती। अशीच माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनल मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। चला पुन्हा भेटूया। आवडलं असेल तर लाईक करा, काही चुकलं असेल तर माफ करा। जय महाराष्ट्र।